गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. तर आजचा आपला 41वा दिवस आहे. आपला घटक पाहायचा तो पुन्हा निर्देशक भूमितीच आणि उपघटक जो आहे तो आहे तुमचा रेषांची समीकरणे. तर महत्वाचे मुद्दे कोणते आपल्या याच्यामध्ये ते आपलं पाहायचं. तर एक साक्षाला समांतर असणाऱ्या रेषे समीकरण y बरोबर a या स्वरूपाचं असतं. एक साक्षाला समांतर रेषा जर असेल, एक साक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण y बरोबर a या स्वरूपाचे असते. a ही तुमची वास्तव संख्या असणार आहे. म्हणजे त्यामध्ये अक्षर जे आहे, चल जे आहे ते y असेल आणि ती संख्या कोणत्या नंबर मधून गेलेली आहे, वायच्या कोणत्या नंबर मधून गेलेली आहे ती तुमची असेल, त्या समीकरण तयार होईल तुमचं तिथं. आणि दुसरं जे आहे ते y अक्षाला समांतर, y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण x बरोबर b, b ही सुद्धा तुमची वास्तव संख्याच असणार आहे, स्वरूपाची असते. म्हणजे x अक्ष असताना समीकरण y बरोबर a, म्हणजे समीकरण y बरोबर a म्हणजे कुठली संख्या असणार आहे, y अक्ष असल्यावर समांतर असते त्यावेळेस x बरोबर b. हे कसं असेल पहा, याप्रमाणे समजा आपण विचार केला, हा x अक्ष y अक्ष तुमचे आहेत, तर हा तुमचा x अक्षाला समांतर समजा ही दोन्ही संख्या आहे, y ची दोन ही संख्या आहे. तर या ठिकाणी त्या रेषेत समीकरण जे आहे ते कोणतं असणार आहे, y बरोबर 2. बरोबर आहे. x अक्षाला समांतर वरच्या बाजूला आहे आणि ती 2 या संख्येतून गेलेली आहे, म्हणून या रेषेचं समीकरण y बरोबर 2 असेल. समजा ही तुमची रेषा असेल, इथे तुमचे ऋण 3 असतील. ही तुमची आता y अक्षाला समांतर आहे. कोणत्या अक्षाला समांतर, ती y अक्षाला समांतर आहे, ती x च्या 3 मधून ऋण 3 मधून गेलेली आहे, म्हणून या रेषेचं समीकरण तुमचं x बरोबर ऋण 3. बरोबर आहे. x अक्षाला समांतर असल्यावर y च्या स्वरूपातील समीकरण असणार आहे, y बरोबर a, म्हणजे कुठली वास्तव संख्या असेल, आणि y अक्षाला जेव्हा समांतर असल्यावर x हे तुमचं असणार आहे चल डावीकडं आणि बरोबर उजवीकडे तुमची एक संख्या असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला रेषेची समीकरण जी आहे ती ठरवायची असतात. तिसरं आहे तुमचं x अक्ष समीकरण. हा x अक्ष आहे, बरोबर आहे, हा x अक्ष आहे, तो तुमचा या शून्य यातून जातोय वायच्या, मग शून्यातून गेला म्हणजे काय होतं, तुमचं वायला तर छेदून जातोय, बरोबर आहे. जशी ही रेषा तुमची x अक्षाला समांतर असलेली ती वायच्या 2 मधून जाते, म्हणून तिचं समीकरण y बरोबर 2 आलं. तसं ही जी रेषा आहे, x अक्ष म्हणजे एक रेषा आपण कुठे धरलं तर ती वायच्या शून्यातून जाते, म्हणून या रेषेचं समीकरण तुमचं y बरोबर 0. x अक्षाचं समीकरण हे y बरोबर 0 असतं. x अक्षाचं समीकरण y बरोबर 0 असणार आहे. चुकून x बरोबर 0 लिहू नका. x अक्ष ज्यावेळेस असेल समीकरण y च्या स्वरूपात असतं, म्हणून y बरोबर 0. आणि ज्यावेळेस y अक्ष तुमचा हा आहे, हा y अक्ष आहे, तर y अक्षाचं समीकरण हे तुमचं काय असणार आहे, तो x अक्षाला छेदून गेला आहे, तो शून्यातून गेला आहे, म्हणून y अक्षाचं समीकरण तुमचं x बरोबर 0 असणार आहे. y अक्षाचं समीकरण x बरोबर 0, x अक्षाला तो शून्यामध्ये छेदला, जसं इथे x बरोबर ऋण 3 आलं, x बरोबर ऋण 2, x बरोबर ऋण 1, तसं इथे x बरोबर तुमचा हा काय येणार आहे, अक्ष म्हणजे हा y अक्ष म्हणजे x बरोबर 0 असणार आहे. म्हणून तुमचं x अक्षाचं समीकरण y बरोबर 0, तर y अक्षाचं समीकरण हे x बरोबर 0 असतं, हे लक्षात ठेवा. आणि आरंभ बिंदू जो आहे ते निर्देशक तुमचे 0 0 असणार आहे. मग याच्यावर स्वाध्याय जो आहे तो आपल्याला सोडवायचा. पहा आता मग खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. पहिला आहे y अक्षाला समांतर व y अक्षाच्या डावीकडे, y अक्षाला समांतर आहे, y अक्ष तुमचा उभा अक्ष आहे, त्याच्या डावीकडं, मग y अक्षाच्या डावीकडे संख्या धन असतात का ऋण असतात, निगेटिव्ह, बरोबर आहे, निगेटिव्ह नंबर्स असतात, बरोबर आहे, म्हणजे ऋण संख्या त्या ठिकाणी असतात. y अक्षाच्या डावीकडं ऋण संख्या x अक्षावरती आणि उजवीकडं धन संख्या म्हणजे पॉझिटिव्ह नंबर असतात, हे लक्षात घ्या. तर y अक्षाला समांतर y अक्षाच्या डावीकडे 3 एकक अंतरावर असलेल्या रेषेचं समीकरण कोणतं असेल,
बरोबर आहे. वाय अक्षाला समांतर आहे रेषेचं समीकरण तुमचं हे एक्सच्या स्वरूपात असणार आहे आणि ते डावीकडे आहे म्हणजे निगेटिव्ह नंबर तुमचा असणार आहे म्हणून ते समीकरण कोणतं असणार तुमचं ऑप्शन डी एक्स इक्वल टू -3 हे तुमचं त्या लाईनचं किंवा रेषेचं समीकरण असणार आहे. दुसरं आहे तुमचं 4-3 नंतर -5-3 7-3 असे हे 3 पॉइंट तुम्हाला दिलेले आहेत. पहा या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचे समीकरण सांगा. या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचे समीकरण सांगा. आता इथं कोणता कोऑर्डिनेट कोणता निर्देश तुमचा स्थिर आहे कॉन्स्टंट आहे जो बदलत नाही है का नाही. 3 हा जो 3 आहे तो तुमचा बदलत नाही म्हणजे तुमचा वाय कोऑर्डिनेट जो आहे तो चेंज होत नाही. तेच तुमचं त्या लाईनचं इक्वेशन असणार आहे. जो पॉइंट तुमचा जो कोऑर्डिनेट बरोबर आहे जो कोऑर्डिनेट तुमचा कॉन्स्टंट असतो तेच त्या लाईनचं इक्वेशन असतं. म्हणजे तुमचा हा जो पॉइंट आहे तो कोणता असणार तुमचा y=3 बरोबर आहे. y=3 हे त्या लाईनचं इक्वेशन. जर तुम्ही हे पॉइंट प्लॉट केले ग्राफ पेपर हे जर पॉइंट प्लॉट केले तर तुमची ती लाईन जी आहे ती बरोबर वायच्या 3 मधून जाणारी असणार आहे. +3 म्हणजे वरच्या बाजूला ती असणार आहे म्हणजे वायच्या 3 मधून जाणारी ती असणार आहे. म्हणून या लाईनचं इक्वेशन y=3 म्हणजे ऑप्शन सी जो आहे तो तुमचा करेक्ट असणार आहे. ऑप्शन सी दिल्याप्रमाणे. प्रश्न दुसरा जो आहे पुढील कृती पूर्ण करा. चार्ट दिलेला आहे तक्ता दिलेला आहे तो आपण पूर्ण करूया. पुढील समीकरणांचे आलेख कोणत्या अक्षराला समांतर असतील ते सांगा. फक्त अक्षराचं नाव आपल्याला सांगायचंय. पहा अनुक्रम नंबर समीकरण दिलेलं आहे पुढे तुम्हाला आणि कोणत्या अक्षराला समांतर आहे त्या अक्षराचं फक्त नाव लिहायचे. पहा मग पहिलं समीकरण दिले y-2 बरोबर 0 म्हणजे थोडक्यात y बरोबर 2 आहे. मग वायच्या स्वरूपात असलं की ते एक्स अक्षराला समांतर असतं. जेव्हा समीकरण तुमचं समीकरणामध्ये वाय चल असेल त्यावेळेस ते एक्स अक्षराला समांतर असणार आहे आणि समीकरणात जेव्हा एक्स चल असेल त्यावेळेस तो वाय अक्षराला समांतर असणार आहे हे लक्षात घ्या. दुसरा आहे y=-1.5 हे सुद्धा एक्स अक्षच येईल कारण वाय मधलं समीकरण लक्षात घ्या. तिसरं आहे तुमचं x=-5. आता एक्स आहे तुमचा बरोबर आहे. अक्षर जे आहे ते जे चल जे आहे ते एक्स मधलं आहे हे समीकरण तुमचं एक्सच्या स्वरूपातलं आहे. दोन्ही सारखे येते. इथं वाय एक्स मग इथे एक्स असल्यावर इथे काय येणार आहे बरोबर आहे वाय अक्ष वाय ऍक्सिस म्हणजे वाय ऍक्सिसला पॅरलल असणार आहे ही लाईन. पुढचं आहे तुमचं 2x - 6 = 0 म्हणजे हे इक्वेशन कोणतं असणार तुमचं x=3 असणार आहे. पहा हा -6 तिकडे म्हणजे प्लस होणार आहे. 2 ने डिवाइड केलं 6 ला म्हणजे व्यतिरिक्त 6 होणार आहे. म्हणजे हे जे दिलेलं इक्वेशन आहे ते कोणतं आहे x=3 असं हे इक्वेशन आहे. म्हणजे एक्स मधलं आहे पुन्हा हे तुमचं म्हणजे पुन्हा हे पॅरलल टू वाय ऍक्सिसला म्हणजे वाय अक्षाला हे समांतर असणार आहे. पाचवा आहे परत तुमचं y=5 कोणता येईल अक्ष बरोबर आहे. कारण आता तुझ्या लक्षात आलं असेल इकडे वाय असल्यावर इकडे एक्स घ्यायचा इकडे वाय असल्यावर इकडे एक्स असेल तर इकडे वाय घ्यायचा. दोन्ही सारखे येणार नाही हे लक्षात ठेवा. म्हणून इथे एक्स अक्ष x+3 = 0 तोंडी आता x+3 = 0 वाय अक्ष 2x + 5 = 0 2x + 5 म्हणजे तुमचा एक्स अक्षर आहे म्हणजे आपोआप वाय अक्ष येणार आहे. y+7 = 2 ओके आलं लक्षामध्ये. म्हणजे इकडं अक्षर तुमचं जे समीकरण वाय मधलं असेल तर अक्षराचं नाव एक्स येईल. समीकरण एक्स मधलं असेल तर तुमचं अक्षराचं नाव हे वाय अक्ष असणार आहे. याप्रमाणे लक्षात ठेवलं हे अडचण येणार नाही. समीकरण कोणतंही असू द्या त्याचा विचार नाही करायचा आपण ते कोणत्या चलामधलं आहे. चल दोन्हीकडे सारखी असणार नाही म्हणजे अक्षराचं नाव आणि रेषेत समीकरण असल्याचं नाव चल जे आहे इथं वाय इथं एक्स म्हणजे अपोजिट पाहिजे. एक्स आणि वाय असंच असलं पाहिजे. एक्स किंवा वाय येणार नाही. उत्तरामध्ये लक्षात ठेवा.
पुढील समीकरणांचे आलेख काढा म्हटले पाहता. म्हणजे आलेख कागदावर तुम्हाला हे आलेख काढावे लागणार आहे. एक्स अक्ष काढायचा, वाय अक्ष काढायचा आणि हे जे आलेख आहेत ते आलेख काढायचे आहेत. म्हणजे रेषांचे समीकरण जे आहे ते दाखवायचे आहेत. एक्स इक्वल टू 3 आणि वाय इक्वल टू -5. मग तुम्ही हा एक्स अक्ष वाय अक्ष जे आहे ते काढायचे. एक्स अक्ष हा आडवा असतो, वाय अक्ष हा उभा असतो. नावं द्यायची. मध्ये 0 काटकोनामध्ये छेदलेला आहे. 1 2 3 4 5 याप्रमाणे. डावीकडं ऋण संख्या ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4. नंतर वाय अक्षावर वरती धन संख्या 1 2 3 4. जी समीकरण आहे ती आपल्या कमी याच्यावर बसली पाहिजेत. अशाच प्रकारे साधारणतः ते आपण घ्यायचं आहे. त्या संख्या तिथे असल्या पाहिजे कमीत कमी. जे दाखवायची ती संख्या तिथे नसली तर मग कसं काय समीकरण तुम्ही दाखवणार, कसं काय आलेख तुम्ही काढणार. याप्रमाणे साधारणतः हे तुमचे आहे. तर ऋण 5 आपलं बसलं पाहिजे. वाय बरोबर ऋण 5 इथं आहे पहा. तर पहिला तुमचा आलेख आहे एक्स बरोबर 3. मग एक्सची संख्या 3 कुठे आहे, इथे आहे पहा ती. तर या संख्येतून ती रेषा जाणार आहे. ती कोणत्या अक्षराला समांतर असणार आहे. समीकरण तुमचं एक्स बरोबर 3 आहे. मग ही जी रेषा आहे ती कोणत्या अक्षराला समांतर असेल, वाय अक्षाला. म्हणून या 3 मधून जाणारी आणि वाय अक्ष तुमचा उभा जो अक्ष आहे त्याला समांतर असणारी अशी ही तुमची रेषा एक्स इक्वल टू 3 असणार आहे. संपलं. जर तुमचं आहे दुसरं वाय इक्वल टू -5 म्हणजेच ती तुमची एक्स ऍक्सिसला पॅरलल असणार आहे, एक्स अक्षाला समांतर असणार आहे आणि -5 आहे. -5 तुमचा खाली आहे, बरोबर आहे. खालच्या बाजूला तुमची ही रेषा जी आहे -5 मधून गेलेली असणार आहे. अशा प्रकारे ही रेषा ही वाय इक्वल टू -5. लक्षामध्ये संपलं. याप्रमाणे हे आलेख काढायचे. त्यानंतर सूचना दिले त्याच्या पहा. आलेख कागदावर एक्स अक्ष वाय अक्ष काढा. एक्स बरोबर 3 हे दिलेले आहे म्हणून वाय अक्षाच्या उजवीकडे 3 एकक अंतरावर वाय अक्षाला समांतर रेषा काढा. हा एक्स बरोबर 3 चा आलेख असेल. त्याला एक्स बरोबर 3 असे नाव द्या, जे आपण नाव दिलं पहा. नंतर पुढचं आहे तुमचं वाय बरोबर 5 हे दिलेले आहे म्हणून एक्स अक्षाच्या खाली 5 एकक अंतरावर, खालच्या बाजूला 5 एकक अंतरावर आपण म्हणजे ऋण 5 मधून ती संख्या जी आहे रेषेची ती काढलेली आहे. एक्स अक्षाला समांतर रेषा काढा. हा वाय बरोबर ऋण 5 चा आलेख असेल. त्याला वाय बरोबर ऋण 5 हे नाव द्या. संपलं. असंच आपलं करायचं आहे किंवा केलं आपण. प्रश्न तिसरा. आता खालील उपप्रश्न सोडवा. त्यातला पहिला प्रश्न. वाय अक्षाला समांतर व वाय अक्षापासून 6 एकक अंतरावरून किती रेषा काढता येतील. बरोबर आहे. वाय अक्षाला समांतर पाहिजे व वाय अक्षापासून 6 एकक अंतरावर, किती अंतरावर, 6 एकक अंतरावरून किती रेषा काढता येतील त्यांची समीकरणे लिहा. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल तुमचं. रेषा वाय अक्षाला समांतर पाहिजे. किती रेषा काढता येतील. वाय अक्ष म्हणजे उभा अक्ष आपला वाय, याला समांतर असताना 6 एकक अंतरावर. डावीकडे उजवीकडे असं म्हटलेलं नाही. म्हणजे डावीकडे आपण घेऊ शकतो म्हणजे ऋण 6 मधून इथून ती जाईल आणि उजवीकडे आपण घेऊ शकतो धन 6 मधून ती जाईल. म्हणजे किती रेषा काढता येईल तुम्हाला. वाय अक्षाच्या उजवीकडे 6 एकक अंतरावर, डावीकडे 6 एकक अंतरावर रेषा तुम्ही काढू शकता. म्हणजेच पहिल्या प्रश्न उत्तर जे आहे ते 2 तुम्हाला रेषा काढता येतील. किती रेषा काढता येतील. 2 रेषा काढता येतील. 6 एकक अंतरावरून किती रेषा काढता येतील. 2 रेषा काढता येतील. पुढे त्यांची समीकरण लिहा मग सांगितलं. मग या रेषा समीकरण किती आहे तुमचं. हे तुमचं एक्स बरोबर 6 आणि या रेषा समीकरण तुमचं एक्स बरोबर ऋण 6. जी उजवीकडे आहे ती धनसंख्येतून गेलेली आहे म्हणून ती समीकरण एक्स बरोबर 6 असेल. जी डावीकडे आहे वाय अक्षाच्या डावीकडे जी आहे ऋण 6 मधून गेलेली आहे म्हणून ती एक्स बरोबर ऋण 6 हे त्या रेषेचं समीकरण असणार आहे. खालील समीकरणांचे आलेख काढा. पुढचा प्रश्न पाहत जाता. खालील समीकरणांचे आलेख काढा. पुन्हा एक्स अक्ष वाय अक्ष काढायचे. याप्रमाणे एक्स अक्ष वाय अक्ष आपण काढलेत. आणि मग आता पहिलं समीकरण आहे एक्स बरोबर 5. एक्स ची किंमत 5 किती आहे. एक्स बरोबर 5 म्हणजे तो तुमचा आपोआपच ती जी रेषा आहे ती वाय अक्षाला समांतर असणार. एक्स बरोबर 5 हा तो आलेख येईल.
एक्स बरोबर 5चा. पुढचं y बरोबर 4, म्हणजे हा तुमचा इथं y 4 आहे पहा, म्हणजे तुमची ती रेषा जी आहे ती एक्स अक्षाला समांतर असणार आहे. y बरोबर 4. एक्स बरोबर -3, हा -3 इथे पहा तुमचा. एक्स बरोबर -3 म्हणजे -3 मधून जाणारी ही रेषा ती असणार आहे. एक्स बरोबर -3 -3 आणि y बरोबर -2, ही खाली तुमची पहा -2. y ची जी संख्या -2 आहे त्यातून जाणारी म्हणजे ती y एक्स अक्षाला समांतर असणारी रेषा असेल. y बरोबर -2. संपलं. याप्रमाणे हे आलेख असणार आहे. जी संख्या दिली तुम्हाला एक्स बरोबर 5 म्हणून एक्सच्या 5 मधून एक्स अक्षाच्या 5 मधून ती रेषा गेली पाहिजे, ती y अक्षाला समांतर असणार आहे. दुसरं आहे तुमचं y बरोबर 4 म्हणून y ची किंमत 4, धन 4 आहे, पॉझिटिव्ह 4 आहे म्हणून ती या 4 मधून गेली असणार आहे. ती एक्स अक्षाला पॅरलल म्हणजे समांतर असणार आहे. दुसरी तुमची एक्स बरोबर -3, एक्स ची किंमत -3 बरोबर -3 आहे, ती तुमची y अक्षाला समांतर असणार आहे आणि -3 मधून ती जाईल. y बरोबर -2 आहे, y ची किंमत -2 आहे, -2 तुमची इथं खाली आहे पहा, बरोबर आहे. म्हणजे ती जी रेषा आहे ती तुमची एक्स अक्षाला समांतर असणार आहे, म्हणून एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या ऋण जाणारी रेषा काढली की ती रेषेचं समीकरण हे तुमचं y बरोबर ऋण असणार आहे. अशा प्रकारे हा जो स्वाध्याय आहे तो आपल्याला पूर्ण करायचा होता. 42वा दिवस जो आहे तो आपण पाहूया. आहे आपल्याकडे वेळ अजून. त्याचा एक स्वाध्याय काही फार जास्त मोठा नाहीये, छोटाच आहे. 3च प्रश्न आहेत, थोडक्यामध्ये आहे ते आपण पाहूया. तर घटक तुमचा बरं तोच आहे, निर्देशक भूमिती आणि सामान्य रूपातील रेषीय समीकरणांचे आलेख. सामान्य रूपातील रेषीय समीकरणांचे आलेख हा तुमचा उपघटक आहे. दिवस 42. सामान्य रूपातील, जे सामान्य रूप आपण पाहिले पहा, सामान्य रूपातील रेषीय समीकरणांचे आलेख. 2 चलातील रेषीय समीकरण जे आपण पाहिली आहे, जे सामान्य रूप आपण पाहिलेला आहे, तर त्याचा आलेख हा सुद्धा एक रेषाच असतो. जसे इथे एक चल असल्यावर ते कुठल्या तरी अक्षाला, एक्स अक्षाला किंवा वाय अक्षाला समांतर ती रेषा असते किंवा त्याचा आलेख असतो. पण जेव्हा 2 चल असतात त्यावेळेस ते कुठल्याही अक्षाला समांतर न येता ते तुमचं चरणामधून, पहिले चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, त्या कुठल्या तरी चरणामधून जाणारी ती रेषा जी आहे ती असते. तर एका चलातील रेषीय समीकरणाचे आलेख अक्षांना समांतर असतात. तर एक्स अक्षाच्या खाली 7 एका अंतरावरती आपण पाहिलं समजा. तर इथं ax अधिक by, 2 चलामधलं सामान्य रूप जे आहे ax अधिक by अधिक c बरोबर 0, बरोबर. तर a आणि 0 तुमच्या a आणि b 0 असणार नाही. तर या स्वरूपातील रेषीय समीकरणाचे आलेख हे अक्षांना छेदणारे असतात. अक्षांना ते समांतर असणार नाहीत, तर ते अक्षांना छेदणारे असणार आहेत. तर एखाद्या रेषेवर बिंदूचे निर्देशक म्हणजे त्या रेषेच्या समीकरणाची उकल असते, बरोबर आहे. एखाद्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक, आपण बिंदूचे निर्देशक शोधतो, उकल आपण शोधल्या होत्या पहा. त्या उकल म्हणजेच काय आहेत, त्या समीकरणाचं समाधान करणाऱ्या संख्या त्या असतात, समीकरण समाधान करणाऱ्या जोड्या असतात, म्हणून त्याला आपण समीकरणाची उकल असं म्हणतो. त्याच्यामुळे समीकरण समाधान होतं. सामान्य रूपातील रेषीय समीकरणांचा आलेख काढण्यासाठी त्या समीकरणाच्या 3 किंवा 4 उकली मिळवाव्या लागतात. सामान्य रूपातील रेषीय समीकरणाचा आलेख काढण्यासाठी 2 चलातील रेषीय समीकरण जेव्हा दिलं जाईल त्यावेळेस आपल्याला 3 उकली शोधाव्या लागतात. म्हणजे एखादी चलाची किंमत जी आहे, एक्स किंवा वाय ची किंमत जी आहे ती आपल्या मनाने घ्यायची आणि दुसरी किंमत जी आहे ती समीकरणाचा उपयोग करूनच काढायची असते, अंदाजे चालत नाही. तर त्या उकली म्हणजे त्या रेषीय बिंदूचे निर्देशक असतात. मिळवलेले बिंदू आलेख कागद आपण स्थापन केले की त्यापासून आपल्या समीकरणाचा आलेख म्हणजे एक रेषा जी आहे ती मिळणार आहे. मग प्रश्न पहिला स्वाध्याय मधला, हे सामान्य रूप लक्षात ठेवा, ax अधिक by अधिक c बरोबर 0. बहुपर्याय आहेत x मायनस y, x वजा y बरोबर 7 आहे. या समीकरणासाठी x बरोबर 3 असताना y ची किंमत किती असेल? जर x बरोबर 3 तर y बरोबर किती? x ची किंमत 3 असेल तर y ची किंमत किती असणार आहे? त्या दोघांची वजाबाकी 7 आली पाहिजे. मग जर इथं आपण x बरोबर 3 टाकलं पहा, 3 वजा y बरोबर 7, हे समीकरण आपण सोडवायचं आहे. मग हा 3 आपण इकडे नेला, काय होणार आहे? ऋण y बरोबर 7 वजा 3, धन 3 आहे तो ऋण 3 होईल. म्हणजे वजा y बरोबर 7 मध्ये 3 गेले 4 येतील. पण आपण चलाला ऋण चिन्ह जे आहे, चलाला चिन्ह जे आहे ते ठेवत नाही, संख्येला आपण देतो, म्हणजेच ते y बरोबर किती येणार आहे?
ऋण 4 असणार आहे. जेव्हा तुम्ही ऋण 4 इथे राखणार बा 3 वजा वजा 4, वायची किंमत ज्यावेळेस तुम्ही इथे ऋण 4 टाकणार आहात त्याच वेळेस ती धन 4च्या वेळेस नाही येणार. हे ऋण ऋण तुमचं काय होणार आहे, धन होणार आहे 4. म्हणून 4 आणि 3 तुमचे किती होतील, 7 होतील. जर तुम्ही समजा इथे नुसते 4 लिहिले तर 3 वजा 4 हे उत्तर तुमचं ऋण 1 येईल, 7 नाही येणार ते. येतं लक्षामध्ये. म्हणजे इथं ऑप्शन करेक्ट कोणता आहे तुमचा, आपलं उत्तर ऋण 4 पाहिजे. म्हणजे इथं ऑप्शन डी मध्ये आहे, बरोबर आहे. इथं ऑप्शन डी जो आहे तो तुमचा ऋण 4चा आहे. म्हणून ऑप्शन डी हा करेक्ट आहे. दुसरं आहे तुमचं, मी तुम्हाला तक्ता हेच करायचं आहे, असं सोडवायचं आहे. तसं आपण आलेखाच्या वेळेस पाहिलेलं आहे, आठवून पहा. तक्ते आपण तयार केले होते, आलेख सुद्धा आपण काढला होता. 2x अधिक y बरोबर 12 या समीकरणात y बरोबर 4 असेल तर x ची किंमत सांगा. बरोबर, y ची किंमत 4 तर x किती, म्हणजे इथं y आहे तिथे 4 टाकायचा. बरोबर आहे. मग 2x अधिक 4 बरोबर 12, अधिक 4 आहे बाजू बदल केली तो वजा 4 होईल. म्हणून 2x बरोबर 12 वजा 4 8 येतील. म्हणून x बरोबर 8 भागिले 2 बेचोक 8, म्हणजे x ची किंमत ही तुमची किती असणार आहे, 4. x पण 4 आणि y सुद्धा 4च असणार आहे. म्हणजे y 4 असेल तेव्हा x सुद्धा तुमचं या ठिकाणी या समीकरणासाठी किती असणार आहे, 4च असणार आहे. म्हणून याचं ऑप्शन जे आहे ते बी आहे. बी 4 हे करेक्ट आन्सर आहे, अचूक उत्तर आहे, हे लक्षात घ्या. आता प्रश्न दुसरा जो आहे तो आपण पाहूया. x वजा y बरोबर 1 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. कृती पूर्ण करायची आहे, म्हणजे थोडक्यात तक्ता पूर्ण करायचा आहे. दुसऱ्या पानावर तुम्हाला दिलेले पहा. तर पहिलं दिलंय तुम्हाला, मग उकल म्हटलं x वजा y बरोबर 1 हे समीकरण दिलंय. मग y बरोबर 1 ठेवून y ची किंमत आपण 1 ठेवल्यावर x किती येईल तो आपला काढायचा आहे. मग x वजा 1 बरोबर 1, x बरोबर 1 अधिक 1 हा ऋण 1 इकडे धन 1 होणार आहे तो बरोबर 2. म्हणजे हे पहिलं आहे तसं तुम्हाला सोडून दाखवलं पहा. y ची किंमत 1 टाकली, तिथं y आहे तिथे 1 लिहिला. हा ऋण 1 आहे तर बाजू बदल केली तो धन 1 झाला. 1 आणि 1 ची बेरीज म्हणजे 2. म्हणजे जेव्हा y 1 असेल तेव्हा x तुमचा 2 असणार आहे. दुसरं तुमचं आकडेमोड जी आहे x वजा y बरोबर 1 आहे समीकरण. मग आता y बरोबर 2 ठेवून, म्हणजे y ची किंमत आपण मनाने घेतलेली, लक्षात घ्या. y ची किंमत ही मनाने घेतलेली आहे. म्हणून x वजा 2 बरोबर 1. म्हणून x बरोबर ऋण 2 तिकडे नेले म्हणजे धन होतील 1 अधिक 2. म्हणून x बरोबर किती येणार आहे, 3 येणार आहे. x ची किंमत ही 3 असेल. तिसरी किंमत जी आहे, रिकामा चौकोन कुठे आहेत पाहते. तर इथं पहिलं तुमचा रिकामा चौकोन आहे, नंतर इथं तुमचा रिकामा चौकोन आहे. 2 2 टाकायचंय. तर y बरोबर x वजा y बरोबर 1 हे समीकरण आहे. y बरोबर ऋण 3 ठेवलंय, म्हणून x वजा ऋण 3 बरोबर 1 हे ऋण ऋण तुमचं धन होईल. म्हणून x अधिक 3 बरोबर 1 दाखवलेलं आहे. म्हणून x बरोबर 1 अधिक 3 तिकडे दिले म्हणजे ऋण 3 होणार आहे. म्हणून या चौकोनामध्ये 3 येईल. आणि मग आता 1 वजा 3 करायचं आहे. 3 ही संख्या मोठी आहे, 1 ही संख्या लहान आहे. मग 3ला चिन्ह ऋण आहे, 1ला चिन्ह धन आहे, चिन्ह भिन्न आहेत. म्हणून त्यांची वजा करायची. 3 मध्ये 1 वजा केला म्हणजे किती येणार तुमचं 2 येतंय. पण 3ला चिन्ह ऋण आहे म्हणून याला उत्तर चिन्ह तुमचं ऋण येईल. म्हणून ऋण 2 हे उत्तर असणार आहे. म्हणून तुमचं या ठिकाणी तक्ता जो आहे पूर्ण करायचा, x y बिंदूचे निर्देशक x आणि y. तर इथं उत्तर आलं तुमचं पहिलं 2 1. म्हणून बिंदूचे निर्देशक देताना आधी x निर्देशक नंतर y निर्देशक. नंतर तुमचा y बरोबर 2 ठेवलेला आहे त्यावेळेस आपलं उत्तर आलेलं आहे 3. म्हणून आधी 3 नंतर 2 लिहायचा. नंतर तुमचं y ची किंमत ऋण 3 ठेवली आपण, y बरोबर ऋण 3 त्यावेळेस x तुमचा किती आला आहे ऋण 2. म्हणून ऋण 2 आणि ऋण 3 याप्रमाणे हे बिंदूंचे तुमचे निर्देशक असणार आहेत. तर हे सगळे बिंदू जे मिळवलेत आता हे आलेख कागदावर स्थापन करायचे. 1 2 आणि 3 हे जे बिंदू आहेत हे आलेख कागदावर स्थापन करायचे आणि मग रेषा जी आहे ती काढायची आहे. मी तुम्हाला रेषा काढून दाखवतो पाहिजे. आपल्या ज्या संख्या आहेत त्या संख्या ज्या बसल्या पाहिजेत. x तुमचा मॅक्झिमम 3 पर्यंत आहे आणि ऋण 2 पर्यंत आहे. तेव्हा छोटा आलेख मी इथं काढून दाखवतो तुम्हाला पहा. x अक्ष y अक्ष आपण काढले. इथं 0 काटकोन 1 2 3 4. डावीकडे ऋण 1 ऋण 2 ऋण 3. वरती तुमचं धन 1 धन 2 धन 3. खाली तुमचं
-1 -2 -3 -4 याप्रमाणे. आता हे बिंदू स्थापन करायचे आहेत. पहिला तुमचं 2 आणि 1, x ची किंमत 2 आणि y ची किंमत 1. मग तुमचा हा पहिल्या चरणामध्ये असणार बघा 2 आणि 1 इथं. हा इथं बिंदू तुमचा 2 आणि 1 असेल. x ची किंमत 2 आणि y ची किंमत 1 म्हणजे तुमचा पहिल्या चरणात तो बिंदू येईल. 3 2 तो सुद्धा पहिल्या चरणामध्ये x ची किंमत 3 आणि y ची किंमत 2 म्हणजे वरती तुमचा इथे येईल पाहतो. इथं बिंदू तो आहे 3 2. पुढचा बिंदू आहे तुमचा -2 म्हणजे x तुमचा -2 आणि y तुमचा -3 काही खाली तो येणार आहे इथं. माझं थोडंसं हे अंदाजे आहे त्यामुळे थोडं चुकू शकतं, लाईन कमी असं होऊ शकते. पण आणि मग ह्या तिन्ही बिंदू आपण जोडले. तिन्ही बिंदू आपण जोडल्यावर ही तुमची स्ट्रेट लाईन जी आहे, सरळ रेषा जी आहे ती आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून मग या रेषेचं समीकरण जे आहे ते आपण लिहायचं कोणतं? x - y बरोबर 1. म्हणजे पहा ही जी रेषा आहे ती पहिल्या चरणातून गेली, चौथ्या चरणातून गेली आणि तिसऱ्या चरणातून गेलेली पहा. शिवाय ती x अक्षाला पण छेदली आणि y अक्षाला पण छेदलेली आहे. ही जी रेषा आहे ती x अक्षाला पण छेदली, y अक्षाला सुद्धा छेदलेली आहे. ही कुठल्या अक्षाला समांतर नाही. तर अशा प्रकारे ही आपण कृती जी आहे, ऍक्टिव्हिटी जी आहे ती पूर्ण केलेली आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो असाच आहे. खालील उपप्रश्न सोडवा सांगितलंय पहा. 1 2 तिसऱ्यातलं पहिलं बिंदू दिले तुम्हाला 1 2 3 6 आणि -2 -4. हे बिंदू आलेख कागदावर स्थापन करा. हे बिंदू आलेख कागदावर स्थापन करा. हे बिंदू एक रेषीय आहेत का हे ठरवा. बरोबर आहे. एक रेषा आहे म्हणजे जसं आपली ह्या तिन्ही बिंदू एक रेषा गेली तशी एकच रेषा जाते का ते पाहायचं आहे. जर असल्यास त्या बिंदू जाणारी रेषा काढा व त्या रेषेचे समीकरण ठरवा. रेषेचं समीकरण ठरवायचं पहा. समीकरण ह्या बिंदूंवर सुद्धा आपल्याला ठरवता येतं पहा. एकाची दुप्पट केली 2 येतात, 3ची दुप्पट केली 6 येतात, -2ची दुप्पट केली -4 येतात. बरोबर आहे. x आपला जो आहे त्याला 2 ने गुणलं की y ची किंमत आपल्याला मिळते पहा. बरोबर आहे. परत दाखवतो 2 बरोबर 2 गुणले 1 होतंय. बरोबर आहे. इथे x निश्चित लिहिला की तुम्ही गेला 6 बरोबर तुमचा 2 गुणले x निश्चित 3 आहे. इथं तुमचं -4 बरोबर तुमचा 2 गुणिले -2 आहे पहा. लक्षात म्हणजे निर्देशकावर आपण ठरवू शकतो. हे बिंदू एक रेषा असणारच आहेत म्हणून या रेषेचं समीकरण कोणतं असणार आहे? या रेषेचं समीकरण हे तुमचं y बरोबर 2x. y ची किंमत जी आहे ती x च्या दुप्पट आहे. 2 एकाची दुप्पट, 6 3ची दुप्पट, -4 -2ची दुप्पट. बरोबर आहे. म्हणून तुमचं y ची किंमत बरोबर y बरोबर 2 गुणिले x. y निर्देशक बरोबर 2 गुणिले x निर्देशक म्हणून ते समीकरण जे आहे ते y बरोबर 2x असं तयार होतं. म्हणून हे याप्रमाणे करा. नंतर खालील समीकरणांचे आलेख काढा म्हटलंय. जसं आपण आता केलं हा एका समीकरणासाठी आलेख काढला तसे तुम्हाला 3 तक्ते तयार करावे लागतील. समीकरणं जी आहेत ती तुम्हाला मी लिहून दाखवतो. 3 तुमचे सेपरेट आलेख असणार आहेत. पहिलं आहे तुमचं 2x अधिक y बरोबर 5. दुसरं समीकरण आहे y बरोबर x अधिक 3 आणि तिसरं समीकरण आहे तुमचं x बरोबर y. x ची किंमत y ची किंमत सारखी. तुम्ही 1 घेतली x पण एकच येणार आहे. 2 घेतलं 2 1 1 2 2 3 3. बरोबर आहे. हा 1 1 तुमचा इथे येणार, 2 2 तुमचा इथे येणार, 3 3 तुमचा इथे येणार. बरोबर आहे. याप्रमाणे आणि अशी तुमची ही रेषा जी आहे ती 0 0 म्हणजे ती शून्यातूनच जाणार आहे. ही शेवटची रेषा जी आहे ती 0 0 यातूनच ती जाईल. कारण 0 तुम्ही घेतलं तर y 0 घेतला x पण 0 येणार आहे. म्हणून ही जी रेषा आहे शेवटची रेषा ही तुमची 0 0 म्हणजे आरंभ बिंदूतून जाणारी असणार आहे. लक्षामध्ये तर हे आलेख तुम्ही तक्ते याप्रमाणे हा तक्ता जसा मी तयार केला तसं इथं y ची किंमत किंवा x ची किंमत मानून घ्यायची. समजा आपण हे समीकरण y चं आहे तर y बरोबर 5 - 2x असं लिहा. हे तुमचं आहे असं ठेवा, काय अडचण नाही. इथे x ची किंमत मनाने टाकायची, इथं सुद्धा x ची किंमत मनाने घ्यायची, इथं तुमची y ची किंमत मनाने घ्यायची. इथं लक्षामध्ये इथे x ची किंमत मनाने घेतली. समजा 1 घेतली आपण किती होणार इथं मग 2 गुणिले 1. बरोबर आहे. y बरोबर 5 - 2 गुणिले 1 म्हणून y बरोबर तुमचं 5 - 2 म्हणून y बरोबर किती येणार आहे 3. म्हणजे पहिला बिंदू जो आहे तुम्हाला एक करून दाखवतो पहा मी इथं. या समीकरणासाठी जेव्हा तुम्ही x1 घेणार आहात त्या y ची किंमत 3 येईल. म्हणून इथं तुमचं आधी x निर्देशक 1 आणि नंतर y निर्देशक 3. 2 टाकलं 2 दुने 4 म्हणजे तुमचं 5 - 4
1 येईल. बरोबर आहे. इथं तुम्ही 2 घेतलं तर इथं तुमचं 1 येईल, म्हणजे 2 आणि 1 येईल. पुढे तुम्ही 3 टाकलं, 3 टाकल्यावर काय होतं पहा आता. 3 दुने 6, मग 6 मधनं 5 वजा करायचे तर तुमचा तो ऋण 1 येईल. म्हणजे इथं 3 टाकल्यावर x बरोबर 3 तर हा ऋण 1 येईल. म्हणून बिंदूचे निर्देशक जे आहेत तो 3 आणि ऋण 1. असं तुम्ही बिंदू वाढवत गेले. 4 टाकलं, 4 दुने 8 होईल, 5 वजा 8 म्हणजे ते ऋण 3 येतील. आपल्या फक्त 3 बिंदू शोधायचे असतात. ज्यावेळेस रेषेचा या सामान्य रूपामधले समीकरण 2 चलामध्ये रेषी समीकरण असतात त्यावेळेस आपल्या बिंदूचे निर्देशक जे आहे ते 3 बिंदू आपल्याला शोधायचे असतात. आणि हे 3 बिंदू शोधल्यावर हा तक्ता आपण तयार केल्यावर नंतर आलेख काढायचा असतो. आधीच आलेख काढता येत नाही. आधी हे तक्ते तयार करावे लागतात. एकाची किंमत आपल्या मनाने घ्यायची. शक्यतो ज्याचं सहगुण 1 आहे तो डावीकडे ठेवायचा, बाकी सगळं उजवीकडे. म्हणून इथं तुमचं वायचं सहगुण 1 होता म्हणून 2x मी तिकडे नेले पहा. म्हणून y बरोबर तुमचं 5 वजा 2x, x ची किंमत मनाने घ्या, किमती मिळते. इथं y x आहे 3 हे दिलेलंच आहे. 1 टाकलं 3 1 ची बेरीज 4 होईल, 2 टाकलं 3 2 ची बेरीज 5 होईल, 3 टाकलं 3 आणि 3 6 होतील. लक्षामध्ये आधी x निर्देशक लिहायचा नंतर y निर्देशक लिहायचा. इथे तुमचा x बरोबर y आहे, y ची किंमत मनाने घेतली काय x ची किंमत मनाने घेतली काय फरक पडणार नाही. x बरोबर y काय y बरोबर x काय सारखंच आहे. दोन्ही किंमत 1 1 2 2 3 3 अशा तुमच्या किमती येतील शेवटच्या समीकरणासाठी. आणि हे तिन्ही आलेख जे आहे ते एकाच आलेखामध्ये काढा, काही अडचण येणार नाही. ओके. तर हे तुमचं 42 दिवस जे आहेत ते पूर्ण झालेले